एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, हिंदूजी महाराज, सद्गुरु सखाराम महाराज की जय. सब संतन की. वक्रतुंड महाकाय सुदेव सर्वकार्येषु सर्वदा. वर्णानाम् अर्थसंग्रहाणां रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणिविनायको. जन्मादस्ये ब्रह्महृदाय आदिकवये मह्यविनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां. वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रोन्मूलनं. श्रीमद्भागवती महामुनिकृत सद्योमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं. पिबत भागवतं रसमालयं पेतमपेतकृत्यं. द्वैपायनो विरकातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरोगिणी दुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. उत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं उदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. ज्ञानेशोमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. लिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मुक्ताबाई नमो त्रिभुवने मस्तकहे पायावरी. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा कवनासी. नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा. तुका म्हणे भागवत केळा. नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. ते नमस्कारोनी आता. पश्चाहं यदेत प्रतीयेत चात्मने. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासु यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचिष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा ते सुनात्मनः. अन्वय व्यतिरेकाभ्यां. बालकृष्ण भगवान की जय. ज्याचा निवारी जन्म मरण आदरुषण. भक्तासी तो सुप्रसन्न. प्रसन्न वदन गोविंद पै. आकर्ण विषया रक्तपूर्ण वचन. स्वै चतुरानन हरी देखी. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची प्रवचन चिंतन सेवा. क्रमप्राप्त विषय वैकुंठामध्ये ते पार्श्यांच्या आवरणाने असलेला सभोवती असलेले पार्षदगण आणि त्याने शोभून दिसणाऱ्या परमात्म्याचं वैकुंठातील वर्णन. त्यामध्ये त्या पार्षदगणांचं वर्णन करत असताना भगवंताच्या त्यांना पार्षदगणत्व कशामुळे प्राप्त झालं. परमात्म्याच्या दर्शनाने आणि त्यांच्या भक्तीने सेवेने त्या नामस्मरणाने. आणि त्यातून ते पार्षदगण सदा सद्भाविक सात्विक वृत्तीने त्या परमात्म्या प्रसन्न वदन होतात आणि त्यांना राहतो. आणि त्या भक्तांच्या ठिकाणी मात्र त्या याच्यामध्ये परमात्मा ज्याचे दर्शन घेतल्याबरोबर नाथ महाराज म्हणतात की ज्याचे दर्शन स्वै गोड. विसरवी अमृताची चाड. गोड होय गोड देखणेपणे. नाथ महाराजांनी सांगितलं त्या परमात्म्याचं दर्शन झालं म्हणजे मनुष्य अमर होतो. अमृत प्राप्त होतो. त्या अमृत त्याला प्राप्तम्याच्या ठिकाणी निज भक्ताचे ठिकाणी त्या परमात्र स्मरतात हे. मृत्युरी गुण शके ना काही. अमृत रूप पाही या परी भक्त. परमात्म्याचं त्या परमात्म्याला महाराज सांगतात त्या परमात्म्याचं नुसतं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाने त्या भक्ताच्या ठिकाणी जो देहाच्या पाठीमागे लागतो मृत्यू त्याचा अगदी सहजपणे विचार केला तर हा देह उपजला
म्हणजे त्याला मृत्यू आहे. तुकोबरा सांगतात उपजल्या पिंडा मरो मृत्यूर ध्रुवम जन्म मृत्यूस्य च. हा जन्म जेव्हा जन्म उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. स्मरगट होणारा जन्माला आलेला हा देह, या देहाची उत्पत्ती शास्त्र सांगतं जिथं उत्पत्ती आहे तिथं नाश ठरलेला आहे. आणि हा देह निर्माणामुळे या देहाला मरण आहेच. ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे शरीर जात, शरीर कुठलंही असो, हा देहो नाशिवंत मलकाचा साधा. तात्पर्य काय? नाशिवंत देह, नाशिला हा जाणा. परमा अनेक शेकडो प्रमाण मला देता येतील. हा देह नाशिवंत आहे. या देहाच्या मागे काळ आहे. जेवढे आकारवान पदार्थ या सृष्टीमध्ये आहे, पाहे पा केवढा पसरला असे चवळा करोनी मा जिवळा आकार गज. काळाचं सवर्ण सांगतात. अवघे सरे म्हणजे काळ्या रंगाचे लोक जातात आणि तुमच्यासारखे गोरे लोक राहतात का? नाही, काळे काळे म्हणजे क्षणाक्षणाने काळाला, प्रत्येक क्षणाक्षणाला, सर्वच क्षणाक्षणाला काय होतं? संपत जातं, विनाश पावत जातं. असे म्हणजे काळाने सर्वचे सर्व मरणारे या देहाला हा देह मृत्यूग्रस्त आहे. आणि असा मृत्यूग्रस्त होणारा मृत्यूने ग्रासलेला जो देह आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. याची वाट पाहे म्हणजे प्रवचन करायची म्हणा ना. नाही, प्रवचनकारच कुठून आणला? प्रवचनकाराचा देह तरी कुठला अमर आहे? देह आहे तो मरणाराच आहे. याची म्हणजे या देहाची घडी घडी वाट पाहते. म्हणजे तो यमदूत, तो यमराज प्रत्येक वेळेस आपल्या घड्याळाकडे पाहतो आणि देहाकडे पाहतो. याचं प्रारब्ध अजून किती शिल्लक आहे, याचं आयुष्य अजून किती शिल्लक आहे, अशी वाट तो काळ नेहमी या देहाला. म्हणजे तात्पर्य घ्यायचंय की या देहामागे मरण लागलेलं आहे. पण ते मृत्यू आणि गंमत अशी आहे की हा मृत्यू माणसाला टाळता येत नाही, अपरिहार्य आहे. हा मृत्यू काय आहे? अपरिहार्य आहे. मग टळतच नसेल तर मग हा खटाटोप कशा करता करायचा? एवढा लॉकडाऊन मध्ये सरकारची याचे असल्या एवढ्या लॉकडाऊन मध्ये भक्ती करण्याचा अट्टहास कशासाठी करायचा? याचं कारण आहे अपरिहार्य म्हणजे होतच नाही असं नाही त्याचा अर्थ. भक्त्याने मृत्यू जरी अपरिहार्य असला तरी प्रत्येक नियमाला शास्त्रामध्ये अपवाद असतो. आणि तो मृत्यू अपरिहार्य नरदेहाचा असला तरी या देहामध्ये सुद्धा, या देहातून जीवाला अमर होता येतं आणि तो देह सुद्धा त्याचा अमर होऊ शकतो. एवढं सामर्थ्य तो जो मृत्यू आहे, तो मृत्यू त्याच्यापर्यंत येऊ सुद्धा शकत नाही, त्याच्यापर्यंत प्रवेश सुद्धा करू शकत नाही. आणि एवढं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबा सावध करतात, पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पा सत्वर. पडोनी जाईल कलेवर. कलेवर म्हणजे शरीर हे केव्हा पडून जाईल सांगता येत. क्षणभंगूर न जाई कळता. तुकोबरा म्हणतात, हा क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. मग काय करायचं? राम राम स्मरा आदी. हा देह पडून जायच्या अगोदर, पडायच्या अगोदर काय करा? भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं नामचिंतन. काय होईल? या देहाने, या नामस्मरणाने भगवंताचा देह, आपला देह हा अमर होतो. आपला देह मृत्यूच्या तडाख्यातून, आपण मृत्यूच्या तडाख्यातून टळून जातो, मृत्यूच्या तडाख्यातून वाचतो. त्या निज भक्ताचे ठाई नाममंत्र स्मरता देही. भगवंताच्या भक्त जे आहेत
ते नामस्मरण करतात, नुसतं नाम करतात. मृत्यू रिगो न शके काही, अमृत पाही या परिभक्त, अमृत रूप पाही या परिभक्त. भक्त अमृत रूप होऊन जातात. अमृत म्हणजे काय? न मरणे. अमृत आणि म्हणजे अमृत तत्वात, म्हणजे अमृत स्वरूप होतात, म्हणजे अमर होतात. तुकोबरा म्हणतात, न मरणे ऐसा ठाव दिधला देवे. परमात्म्याने नरलगे आमाचे नलगे जावे ल्यावे मरावे लागत. तुकोबरा म्हणतात, आम्हाला आता जन्मालाही येणं नाही आणि आता मरण सुद्धा नाही. बीज भाजवणी केली नाही, आम्हा पुन्हा जन्म नाही. जन्म मरणच खुंटीत झालं. कशामुळे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. ज्याचे नाम निवारी जन्म मरण, त्याची भाग्ये झाली आदरुषण. भक्तासी तो सुप्रसन्न, प्रसन्न वदन गोविंद पै. ज्याचं नामस्मरण केल्याने जन्म मरण निवृत्त होतं. अनेक प्रमाणांनी आपल्याला याचा विषय सिद्ध करून देता येतो. जन्म मरणाची काहीसी खंता चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया. तुकोबरायांचा एक अभंगच आहे. जन्म मरणाची कायसी चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया. वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भय काय. हृदय तुझे रूप बिंबले साकार, तेथी कोण पार संसाराचा. तुका म्हणे तुझ्या चरणाची पाखर, करिता देख देख कीर्तन. नाम व तुझे वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. स्मरता चक्रपाणी भय काय. तुकोबरा म्हणतात, देवा तुझं नाव काय? अमृत संजीवनी. म्हणजे माणसाला अमर करणारा अमृत आहे. आणि म्हणून या जन्म अमृत एकदा पेल्यानंतर मनुष्य मरतो का? अमर अमृतपान करती. अमर म्हणजे अमर होतात, अमृतपान करतात. पुढचं घ्यायचं नाही आपल्याला. स्वर्गातले देव दिव्य देव हे करतात, म्हणजे त्यांचे जन्म मरणाची स्वर्गातलं अमृत जे आहे ते अमृत पेलं तर मनुष्य दीर्घायुष्य होतो. त्यांना फक्त आडनावाचं अमर म्हणायचं. काय म्हणायचं? आडनावाचं अमर. नाही तर त्यांना सुद्धा मृत्यू ठरलेला आहेच. पण भगवत नामरूपी अमृत जर सेवन केलं तर याने खरा मनुष्य अमृत स्वरूप म्हणजे मृत्यूच्या पलीकडे जातो, खरा अमर होतो. त्याला नाम प्रेमाने भजन करणारा भक्त कधीच मरत नाही. अनेक इंद्र जातात. एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 जणांची पंगत उठते. पंगत म्हणजे जेवण करून काय? नाही, 14 इंद्र जातात. किती? 14 इंद्र एका दिवसात ब्रह्मदेवाच्या. आपल्यासारख्याची गणतीच नाही, गणितच नाही. किती जात असतील? उपजेले मेले ऐसे किती मेले, किती जन्माला आले याची गणिती नाही. परंतु ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं अमृत संजीवनी प्राप्त झालेली आहे, ज्याला भाग्याने जो प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करतो तो कधीच नाश पावत नाही. म्हणून तुकोबारा निश्चित आत्मविश्वासाने छातीवर हात ठेवून सांगतात की तुकोबारा म्हणतात, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. भावाने, भावाच्या बळाने, भगवंताच्या नामस्मरणाने कधीच नाश पावत नाही. अनेक ठिकाणी तुकोबारा म्हणतात, मरणाचे निवारेल दुःख, करिता देख कीर्तन. मरणाचे निवारेल दुःख. नाथ महाराजांनी सांगितलं, भगवंताचं कीर्तन जर केलं, नामस्मरण केलं तर जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं. नाम हेतयाचे जन्म मरण वारी, भक्ताचा सहकारी पांडुरंग. भगवंताचं नाम
जन्म मृत्यू टाळणार आहे. नाथ महाराजांचा आहे, जन्म मरण तुटे आधी व्याधी, विठ्ठल नामे सिद्धी पाया लागे. भगवंताच्या नामाने सिद्धी पाया लागतात, मोक्ष प्राप्त होतो आणि जन्म मरण खंडित होतं. नाथ महाराज सांगतात, शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे, जन्म मरण दुःखे नासती नासताती. जन्म मरणासारखी महान दुःखे, अनेक दुःखे कोण सांग पा. ज्ञानोबा म्हणतात, जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांग पा. जन्म मरणासारखं जे दुःख आहे, याच्यासारखं महाभयंकर दुःख जगात दुसरं कुठलं नाही. जगात दुःखाचं वर्गीकरण करत असताना विद्वज्जनांनी 3 प्रकारे केलं. एक दारिद्र्याचं दुःख आहे, दुसरं रोगाचं दुःख आहे आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख, रोगाचं दुःख सर्वांच्या वाट्याला नाही. काही काही असे श्रीमंत आहे ज्याला जसं म्हणतात, म्हण आहे की राजाला दिवाळी माहितीच, कारण नित्य सतत त्याला काय रोज पंचपक्वान्नाची भेट आहे, त्याच्यामुळे दिवाळी कशी असते हे त्याला माहीतच नाही. दिवाळीचा सण गरिबाला वर्षातून एकदा गोडधोड खायला मिळतं, बस तोच सण त्याला. त्याप्रमाणे गरिबीचे दुःख सर्वांना नाही. बरं, गरिबीचं दुःख असलं तर काही कालांतराने उद्योगाने पैसे मिळवून निवृत्त करता येतं. पण पण दुसरं दुःख रोगाचं आहे. तुम्ही म्हणाल आज असे आहेत की सर्व कोणालाही विचारा काही ना काही आहे. डायबिटीस तरी आहेच, BP तरी आहेच, सर्दी पडसं, खोकला, डोकेदुखी, दाढदुखी, अनेक रोग आहेत. आणि प्रत्येकाला आहेच. नाही काही झालं तर 400 पालिटलीमध्ये गुडघेदुखी आणि कमरदुखी प्रत्येकाला म्हणजे आहेच. आणि चिकनगुनियाचे हे सारे उपकार आहेत. चिकनगुनियापासून कमरदुखी गुडघेदुखी जास्त वाढली. तर असं म्हणजे रोगाचं दुःख. तरीही सुद्धा याही काळात असे काहींचे शरीर तांब्याच्या पत्र्यासारखे दिसत आहेत बुवा. काहीच नाही, सर्दी पडसं नाही, खोकला नाही, डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, गुडघेदुखी नाही, कमरदुखी नाही, काहीच नाही. काही खा. लिंबू खाल्लं तर काहींना सर्दी पडसं. काही काही तर असे आहे, पेरू नुसता नाव ऐकलं पाहिला की सर्दी पडसं होतो. पेरूचं म्हणजे काही खाल्लं तर. परंतु काही काहीचं असं आहे, लिंब खा, आंबे खा, कैऱ्या खा, चिंच खा, त्यांना काहीच होत नाही बुवा. वैकुंठवासी गुरुवरी यादव महाराज हर मोसममध्ये लिंबू खायचे बुवा, आवडीने खायचे. लिंबू खा, चिंच खा, कैरी खा, त्यांना कधीच सर्दी पडसं आणि घसा बसलेला आहे. काय असतं, काही काहींचं शरीर तांब्याच्या पत्र्यासारखं धुतलं, याच्यासारखं शुद्ध, म्हणजे कव्वे दगड खाल्ले तरी पचतील असे काही काहींचे शरीर. म्हणजे रोगाचं सुद्धा दुःख नाही. वयाची 80 पालिटून जाते हरिबुवा, तरी सर्दी पडसाची गोळी नाही तर कुठला काढा नाही, असं शरीर असतं. परंतु असं आहे का, असा कोणी सापडला काय सापडेल का की ज्याच्या मागे मरण नाही, मरणाचं दुःख नाही? नाही, मरणाचं दुःख सर्वांना आहे. परंतु ते मरणाचं दुःख सुद्धा नाथ महाराज म्हणतात ते भगवंताच्या नामस्मरणाने, भगवंताच्या नामचिंतनाने निवृत्त होऊन जातं. शिव शिव ऐसी उच्चारावे मुखे, जन्म मरण दुःखे नासिताती, हरिभजनी घेता गोडी, निवारे को जन्म मरण कोडी. कोट्यावधी जन्म मरणाचे जे परंपरा अनिष्टपद दुःखप्रद अनिष्ट परंपरा आहे ती संपून जाते. कशाने? भगवंताच्या नामस्मरणाने. बरं ठीक आहे, नामदेव महाराज तुम्ही काय सांगतात? नामदेव महाराज तर पुरावाच देतात. नामदेव महाराज म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणाने शुद्ध आचरण करणारा, तो नामस्मरण केलं तर तो याच्यातून थोडाफार रजोगुणी सात्विका जर असला तर तो नामस्मरण केल्याने उद्धरून जाईल, जन्म मरण चुकेल यात नाही. देह विक्रय करणारा जिचा धंदा होता ती गणिका सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं तर तिचं जन्म मृत्यू टळून गेला. गणिका नाम उच्चारी वाचे, जन्म मरण चुकले तिचे.
नामदेव महाराज सांगतात नुसतं गणिकेनं राघव राम म्हटलं आणि तिचं जन्ममरण परमात्म्याने काढून टाकलं. म्हणजे असं याच्यात बरं निळोबाराय तुमचा काय अनुभव आहे, तुमचं काय मत आहे? निळोबाराय सांगतात की जी ही उच्चारिले अनुतापे नाम त्याचे जन्म मरण निवारेल. अनुताप करून पश्चातापाने केलेल्या दोषाचा अनुताप करावा, पश्चाताप करावा आणि शुद्ध अंतकरणाने करुण भावनेने परमात्म्याचं नामस्मरण करावं. त्याचं जन्म मरण निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. निळा म्हणे हरीच्या स्मरणे हरपोनी जाती जन्म मरणे. भगवंताच्या स्मरणाने जन्म मरण हे निवृत्त होऊन जातं. एवढं भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. अजून सांगता येईल, अनेक प्रमाण अजून देता येतील आपल्याला, परंतु आपल्याला थोडक्यात आपल्या विषयाची सिद्धी होण्याकरता एवढे भरपूर झाले. आणि म्हणून आपल्याला पुढे जायचंय. नामाची निवारी ज्याची नाम निवारी जन्म मरण त्याची भाग्य झाली या दर्शन. ज्याचं नामस्मरण केल्याने जर जन्म मृत्यू टळतो तर त्याचं दर्शन झाल्यानंतर काय फायदा होईल? हो, ज्याच्या अंगणामध्ये हत्ती झुलतात जुना काळ, सोन्याने मढवलेल्या पायामध्ये सोन्याने मढवलेले आहेत, ज्याचे पाय याच्यामध्ये सोन्याचे दागिने त्याच्या ज्या हत्तीच्या अंगावर आहे, रेशमाची झोल आहे, त्याला हिऱ्या माणिक मोत्याची झालर लावलेली आहे. असे हत्तीला हजारोनं ज्याच्या अंगारात झुलतात त्याच्या घरात संपत्ती काय? तो काय चटणी भाकर खात असेल काय? याला कैमुक्ती कन्या म्हणतात. म्हणजे ज्याच्या दारी मी सांगत असतो, ज्याच्या पायामध्ये 3-3 हजाराचा बूट आहे, हो, तो घरा काय गरीबाचा पोरगा असेल का? नाही. हा तर कैमुक्तिक न्याय आहे. म्हणजे त्याप्रमाणे ज्याचं नुसतं नामस्मरण ऐकलं, हो, ज्याचं नुसतं नामस्मरण केलं तर जन्म मृत्यू निवृत्त होतो. तर ज्याचं दर्शन केल्यानंतर जीवनात काय लाभ प्राप्त होईल? नाथमार म्हणतात त्याचे भाग्य झाली या दर्शन. भाग्यानं त्या परमात्म्याचं दर्शन झालं तर भक्तासी तो सुप्रसन्न प्रसन्न वदन गोविंद पै. ज्याला परमात्म्याचं दर्शन झालं तो परमात्मा त्या भक्तावर प्रसन्न होतो, संतुष्ट होतो. आणि त्याचा चेहरा कसा आहे, त्याचं मुखकमल कसं आहे? प्रसन्न वदन, अतिशय संतुष्ट प्रसन्न. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद प्राप्त होतो. प्रसन्न वदन पै गोविंद, तो परमात्मा गोविंद परमात्मा प्रसन्न चेहऱ्याचा असतो. आकर्ण विशाळ नयन दोन्ही प्रांतिया रक्तपूर्ण, याला गीतो अरुण लोचन स्वय चतुरानन हरी देखे. ब्रह्मदेवाने परमात्म्याला पाहिलं, ज्याला 4 तोंड आहे, चतुरानन हरी देखे. हरीला पाहिलं कोणी? ज्याने 4 तोंड आहेत त्याने. कोणाला पाहिलं? ज्याचं आनंद कसं आहे? पूर्ण प्रसन्न आनंद आहे, म्हणजे चेहरा आहे, मुख आहे, त्याला पाहिलं. कसं आहे त्याचं वर्णन पाहतात? ज्याच्या डोळ्याचं वर्णन करतात. आकर्ण विशाळ नयन. विशाळ म्हणजे मोठाले डोळे. विशाळ म्हणजे विशाल. दोन्ही विशाल महाराज पाहून राहिले. प्रवचन ऐकता ऑनलाईनवर आहेत आमचे विशाल महाराज इंगळे आहेत आणि हे ऐकतायत विशाल महाराज. विशाळ नयन म्हणजे त्याचे डोळे कसे आहेत? मोठाले आहेत. माझ्यासारख्याची प्रवचन ऐकतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. याला अंतकरणाचा विशालपणा म्हणतात. असो श्री. आकर्ण विशाळ नयन, त्याचे कान सुद्धा कसे आहेत? मोठले आहेत. आणि डोळे सुद्धा म्हणजे काही याच्या कोरा आहेत ना, तुम्ही पहा. काहींचे डोळे तिथल्या तिथंच आहे, मृगनयन म्हणतात. काहींचे डोळे असे मोठे असतात. त्या कर्नाटकात बघावं, कर्नाटकातल्या लोकांचे डोळे हे पार इथपर्यंत कानापर्यंत त्यांचे ह्या ज्या खाचा आहेत ना, इथपर्यंत आलेल्या आहेत. बरेच चिंता पाहतात. परमात्म्याचे आकर्ण विशाळ नयन म्हणजे मोठी मोठी डोळे, आणि तेही कसे? दोन्ही प्रांती आरक्तपूर्ण.
असे लालसर लालसर रंगाचे डोळे दिसत आहेत आणि या लागे तो अरुण लोचन, त्याला म्हणून त्याला अरुण लोचन म्हणतात. अरुण म्हणजे काय आहे, सकाळी सकाळी सूर्य उदयाला यायच्या अगोदर आकाशाची जी आभा असते ना, आकाशात जी प्रभा दिसते सूर्योदयाच्या पूर्व दिशेला, त्याप्रमाणे परमात्म्याचे डोळे दिसतात. आणि असं रूप कोणी पाहिलं, ब्रह्मदेवाने, चार तोंडाच्या ब्रह्मदेवाने त्या परमात्म्याचं रूप पाहिलं. तो परमात्मा कशा प्रकारे पुन्हा दिसला याचं वर्णन शुकाचार्य सांगतात. शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात, किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसि लक्षितं श्रिया अर्ध्यर्हणीयासनमास्थितं परं वृत्तं चतुष्षोडश पंचशक्तिभिः. किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसि लक्षितं श्रियः अर्ध्यहरण्यासनामास्थितं परम वृत्तं चतुष्षोडश मंच शक्तिभिः. शुकाचार्य अशा प्रकारे याचा अन्वय करत असताना, अन्वय काही यामध्ये या श्लोकामध्ये सुद्धा फारसा अन्वय नाही, फक्त थोडासा बदल झालेला आहे. श्रिया हा वक्षसी, श्रिया हा लक्षितम, एवढाच बदल आहे. सांगतो मी पुन्हा. किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसी श्रिया लक्षितम, अशा प्रकारचा आहे वरच्या ओळीचा. दुसऱ्या ओळीचा याचा आहे परम अर्घ्यहरणिमायासनम आस्थितम षोडश पंचशक्तिभिः वृतम, अशा प्रकारचा अन्वय आहे. याचा अर्थाचा विचार आपण पाहूया. शब्दशः अर्थाचा. किरीटिनम म्हणजे ज्याने मुकुट धारण केलेला आहे, कुंडलिनम ज्याने कानामध्ये कुंडल समान असे कुंडल धारण केलेले आहेत, चतुर्भुजम ज्याला चार हात आहेत, पीतांबरम ज्याने पीतांबर कासेला पिवळ्या अशा रंगाचं वस्त्र परिधान केलेला आहे, आणि श्रिया वक्षसी स्त्रिया लक्षितम वक्षस्थळावर श्री हा म्हणजे श्रीचे वत्स लांछन चिन्हाने शोभून दिसत आहे, किंवा चिन्हित झाले, शोभेने अतिशय चिन्हित झालेला आहे. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्सलांछन चिन्ह आहे. आणि पुढे परम अर्घ्यहनियासनामास्थितम म्हणजे श्रेष्ठ अशा उंच आणि श्रेष्ठ अशा प्रकारच्या आसनावर तो परमात्मा तो बसलेला आहे. पुन्हा चतुः षोडश पंच शक्तिभिः ददर्श वृतम ददर्श. तर याच्या ददर्श हे अध्यारोपाने घ्यावं लागतं, म्हणजे अगोदरच्या श्लोकातला त्याचा थोडा संदर्भ घ्यावा लागतो. चतुः चार, षोडश 16, पंच 5, शक्ती ही वृतम ददर्श म्हणजे 4, 16, 5 शक्तीने युक्त असा तो परमात्मा वेष्टिलेला ब्रह्मदेवाने पाहिला. आता याचा विस्तार ज्ञानोबर आहे. थोडक्यात जर पाहायचं झालं तर शुकाचार्य सांगतात की राजन, जो परमात्मा चतुर्भुज आहे, मुकुट धारण केलेला आहे, कमलनयन ज्याचे मुकुट धारण करून कानामध्ये कुंडले आहेत, पितांबर आहे, वक्षस्थलावर श्रीवत्सलांछन चिन्ह धारण केलेलं शोभून दिसत आहे, आणि उंच अशा सर्वोत्कृष्ट आसनावर तो परमात्मा बसलेला असून 4, 16 आणि 5 शक्तींनी त्याला आवृत्त म्हणजे वेढून घेतलेला आहे, आणि असा सुंदर तो परमात्मा शोभून दिसत आहे. असं ब्रह्मदेवांनी त्या परमात्म्याला 25 शक्तींनी वेष्टिलेला परमात्मा ब्रह्मदेवाने पाहिला. नाथ महाराज काय म्हणतात? नाथ महाराज भाषांतर करतात, याच्यावर टीका करतात. मागुतेनी तो कैसा भगवंत निज भाग्य विधाता देखत, माता मुकुट रत्न खचित सुमनी संयुक्त करे कबरी बंध पै. मागुतेनी तो कैसा भगवंत, म्हणजे मागे परमात्म्याला जसं पाहिलं, आता पुन्हा तो परमात्मा कसा आहे
ते म्हणतात निज भाग्य विधाता देगत. भाग्याने परमात्म्याचं दर्शन होतं बरं, अभाग्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. निदैव्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. परमात्म्याच्या दर्शनासाठी फार मोठं पुण्य लागतं. पूर्वजन्मी सुकृती थोर केली. ज्ञानोबराय म्हणतात बहुता भाग्ये बहुता पुण्ये जोडली या देवा. गवळणी म्हणतात बहुता पुण्यांनी बहुता कष्टी बहुता पुण्य जोडली या देवा. परमात्म्याला खूप पुण्य केलं, याची लागी होते जियेले भोग. अनेक प्रकारच्या साधना केल्या आणि त्या परमात्म्याचं दर्शन पुण्यानं प्राप्त होतं. तुकोबाराय म्हणतात ज्याला दर्शन घ्यायचंय, आपल्याला मार्गदर्शन करतात. भाग्य आले ती मनुष्य द्या तो हा पहा विठ्ठल. आपण भाग्यानं मनुष्य देहाला आलेलो आहे, तर भाग्य प्राप्त करून त्या परमात्म्याचं दर्शन करून घ्यावं. निज भाग्य विधाता देखत. त्या परमात्म्याला पुन्हा मागुते तो कैसा भगवंत. निज भाग्ये विधाता देखत. पुन्हा बघ ब्रह्मदेव त्या परमात्म्याचं रूप पाहायला लागले. कसं आहे, माता मुकुट रत्न खचित सुमनी संयुक्त कबरिक बंध पै. सुमनांनी वेष्टीलेला गळ्यामध्ये युक्त घातले झालेला परमात्मा, मुकुट हा त्याचा अतिशय रत्नांनी खचित, रत्नांनी युक्त केलेला आहे. नाना रत्ने अति गहन मस्तकी मुकुट दैदीप्यमान सर्वांगी सुलक्षण मूर्ती संपूर्ण हरीची. नाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या 14व्या अध्यायामध्ये हे विषय सांगितला. म्हणजे परमात्म्याच्या मुकुटामध्ये काय आहे, नाना रत्ने अतिगहन दैदिप्यमान, अनेक प्रकारची रत्न जे आहेत त्या रत्नांनी मढलेला परमात्म्याचा मुकुट आहे. आणि त्यामुळे तो मुकुट असा दैदिप्यमान आहे, खच शोभून दिसत आहे, चमकत आहे. सुमनी संयुक्त कबरी बंद. त्या परमात्म्याच्या गळ्यामध्ये सुमनांच्या माळा आहेत. चतुर्भुज घन सावळा मुकर कुंडले कौस्तुप गळा वैजयंती वक्षस्थळा आपाद वनमाळा रुळत. परमात्मा चतुर्भुज आहे, घन सावळा म्हणजे श्यामल रंग परमात्म्याची कांती आहे. तो परमात्मा निळ म्हणजे मेघाप्रमाणे अतिशय सुंदर सावळा आहे. कानामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुकोबाराय म्हणतात तर त्याप्रमाणे त्याने कंठी मकर कुंडले दोन्ही कानामध्ये समान आकाराचे मकर कुंडल घातले. मकराच्या आकाराचे कुंडल, माशेच्या आकाराचे कुंडल त्याने घातलेले आहे. गळा कौस्तुभमणी शोभून दिसत आहे. वैजयंती वक्षस्थळा वक्षस्थळावर वैजयंतीची माळ जी आहे ही शोभून दिसत आहे. अपाद वनमाळा रुळत. गळ्यामध्ये पायापर्यंत लांब लचक अशी वनफुलांनी तयार केलेली माळ त्याच्या गळ्यामध्ये शोभून दिसत आहे. वेजो शरण आली हरीसी असता जाणे खुंटले तिसी पैसा पितांबर कासेसी दिव्य तेजेसी तळपतसे. काय बहारीचा दृष्टांत नाथ महाराज देतात. नाथ महाराज म्हणतात वीज चमकते, किती शोभून दिसते आकाशामध्ये. ओ मनुष्य किती कामात असू दे, किती कामात असू द्या, ढग गडाडले आणि वीज चमकली की मनुष्य तिच्याकडे पाहिल्याशिवाय काय झालं, पाहिल्याशिवाय राहत नाही. एवढी आणि एवढी तेजवान असते. व ते वीज स्वरूप तर आईसाहेब आपल्या समोर आहे. काय तेज असेल आईसाहेबांचं, एकदा डोळ्यानं दिसावं. एवढं तेज परमात्म्याचं, त्या परमात्म्याचं त्या विजेचं. परंतु किती वेळ दिसते दिसते किती वेळ. ज्ञानोबराय म्हणतात विजेचे उदय जणे तोची असतं. वीज प्रगट झाली की लगेच अस्त होते. म्हणून तर कळाल्या नाही आईसाहेब. नामा म्हणे कोठे मुक्ताबाई, कोठे नाही कोठेच आहे, इथंच आहे. कोठे म्हणजे कुठं गुप्त झाल्या, कुठं दिसल्या कोणालाच कळालं. केव्हा गुप्त झाल्या कोणालाच कळालं नाही. वीज जैसी विजून नसे क्षणभरी. वीज क्षणभर सुद्धा राहत
नाही तशी ही वीज, परंतु त्या परमात्म्याला शरण गेली. ती म्हणे एवढा चंचलपणा मला का दिला. परमात्म्याला शरण गेली आणि परमात्म्याला सांगितलं. शरण गेल्यानंतर परमात्म्याने सांगितलं, बाई चिंता करू नको. विजेला परमात्म्याच्या जवळ असतच नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, विजू शरण आली हरीसी, असता जाणे खुंटले तिसी. परमात्म्याला शरण गेली तर तिचा असतच मावळला. असत नाही आता एकची मोहरा, पासोनी अंधारा दुरी झालो. तुकोबरा आहे, अनुभव सांगतात तसा असत नाही आता एकची मोहरा. आता असत नाही, तसा वीज सुद्धा परमात्म्याला शरण गेली, आता तिला असत नाही, सदा दैदिप्यमान. आणि ती वीज जशी आहे ती खुंट, तिचं असतं खुंटला, तैसी पितांबर कासेसी दिव्य तेजेसी तळपत असे. दिव्य तेजाने परमात्म्याचा कमरेवरचा तो पितांबर जो आहे, पिवळे वस्त्र जो आहे, तो पिवळा सुद्धा त्या विजेप्रमाणे अतिशय लखलख करतो, चमकून दिसतो. परमात्म्याचं विजू तळपेत ऐसा पिवळा. 14व्या अध्यायात ध्यानामध्ये मूर्ती कशी परमात्म्याची आणावी म्हणून नाथ महाराजांनी ध्यानात मूर्ती आणावी, त्या मूर्तीचं वर्णन करत असताना सांगितलं, विजू तळपेत ऐसा पिवळा, लखलखीत दिसे डोळा, ते विकसिला सोनसळा, तेने घन सावळा शोभत. परमात्मा शोभून दिसतोय कशाने? घन सावळा शोभत. काय केलंय त्याने? लखलखीत दिसे डोळा, तेवी कसिला सोनसळा. सुवर्ण रंगाचा पिवळा धमक असा तो परमात्म्याने तो पितांबर कसलेला आहे. आणि तसा तो परमात्मा दिव्य तेजेसी तळपत असे शोभून दिसतोय. नाभी आवरतला आनंद, परमानंदी वाढले द्वंद, सर्वांगे सचिदानंद, आनंद कंद शोभतसे. नाभी आवरतला आनंद, परमात्म्याच्या नाभीवरच 3 वड्यांचं पोट. सिद्ध पुरुषांचं आणि परमात्म्याच्या पोटावर आहेत ना 3 वळा असतात. कपाळावरच्या 3 आळ्या वेगळ्या आणि पोटावरच्या 3 वळा वेगळ्या. आपले पोट पाहिले सपाट आबा, साधकांच्या सिद्ध आहे, कारण फुल जेवण. परंतु परमात्म्याचे आणि सिद्धांचे आहेत बरं. साधना करणाऱ्या सिद्ध सत्पुरुषांचे 2-3 सत्पुरुष माझ्या पाहण्यात आले की त्यांच्या पोटावर मी पाहिले, निकसून पाहिलं नाही, माझ्याने दिसणार. हा तो वसू आहे, आपल्या पोटावर वळाने दिसणार. आपल्या विचार ते किटकुल किडे दिसतील, वळाने दिसणार. आपली काय साधना आहे. मी असं भाग्य मिळालं, 2-3 सत्पुरुष पाहिले. वैकुंठवासी मोठे बुवा विठ्ठल बाबा चौधरी असे एक दोनदा त्यांना पाहिलं. अंगामध्ये काही नाही, असे सकाळी नवीन संस्थेमध्ये बसलेले असताना पाहिलं. बाबांच्या पोटावर बरोबर 3 वडा उमटलेले. साधूच्या सिद्ध पुरुषाच्या आणि परमात्म्याच्या पोटावर बरोबर 3 वडा उमटतात. आवर्तला आनंद, त्या परमात्म्याच्या नाभीच्या जवळ सर्व जगातला जेवढा आनंद आहे तो सर्वचा सर्व आनंद परमात्म्याच्या नाभीजवळ आला तर सर्व परमात्मा काय? आनंद कंद आहे. आनंद इति आनंदम इति वेजानीय. उपनिषदानं सांगितलं तो आनंदादेव खल्विमाने. तो परमात्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे परमात्मा आनंद स्वरूप आहे. तर त्याचा सर्वचा सर्व आनंद फक्त त्याच्या नाभीच्या ठिकाणी आनंद आवर्तलेला आहे. परमानंदे वाढले द्वंद. त्याचं पोट जे वाढलं, कशानं वाढलं? आपलं पोट बसून बसून वाढलं. परमात्म्याचं पोट परमानंदे द्वंद वाढले. म्हणजे तिथे परमात्म्याचं जे पोट दिसतंय ते पोट कशाने? परमानंदाने वाढलेलं आहे. सर्वांगे सचिदानंद, आनंद कंद शोभत असे. काय? सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. आनंदाचा कंद असणारा तो परमात्मा अतिशय शोभून दिसत आहे. आनंदाने सच्चित स्वरूप असणारा, सर्वांगानं आनंद स्वरूप असणारा. पाहता हरीची कर कमळे, संध्या रागला जिन्नला पडे. अधर आरक्त पोवळे, सुकुमार रातोत पडे तैसे चरण. नाथ महाराज आता परमात्म्याचे
तळ हाताचं वर्णन करतात. परमात्म्याच्या मागे आपण पाहिलं भक्तांचं, आता भगवंताच्या तळ हाताचं वर्णन करत असताना पाहता हरीची कर तळे, म्हणजे हाताचे तळवे, तळे हे दळ याचे हे कसे आहेत? संध्या राग लाजिन्नला पडे. संध्या राग, संध्याराग म्हणजे काय? याच्यात रागाचे आता गायक मंडळींना तो रागाचा सुद्धा संगीत शास्त्रामध्ये प्रकार आहे, परंतु संध्या राग हा जो आहे ना इथं हा वेगळा आहे. संध्या राग शब्दाचा अर्थ होतो की सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना निळभोर आकाश आहे, निळभोर अशा प्रकारचं आकाश आहे आणि त्या आकाशावर सूर्य अस्ताला जाताना सूर्याची जी लाली आहे, एकदा नुसती कल्पना करा किंवा उद्याच्या दिवशी निरीक्षण करा, सूर्य अस्ताला जातोय आणि त्यातल्या त्या समुद्र किनाऱ्यावर जर असले तर फार उत्तम. पहा आकाशामध्ये सूर्य संध्याकाळी अस्ताला जातोय, त्यावेळेस सूर्याच्या अस्ताला जात असता प्रभा जी आहे ती प्रभा जशी चमकून दिसते, आकाशावर लाल रंगाची जी प्रभा पडते ना त्याप्रमाणे त्या प्रसंगाला जसं मन आकर्षित करून घेते, त्या लाल आभेपेक्षाही निळ्या रंगावर, त्याप्रमाणे परमात्मा हा सावळा श्याम वर्णाचा आणि त्यावर पुन्हा हे आरक्त असे त्या संध्या रागालाही हात शोभून दिसतात. सुकुमार रातोत पडे चरण तैसे आरक्त पोवळे, लाल रंगाचे पोवळे धातू म्हणजे रत्न, आणि त्याप्रमाणे सुकुमार अतिशय नाजूक अशा प्रकारचे रातोत्पळे जैसे चरण कमळ. रातोत्पळ म्हणजे कमळ, कमळाच्या जशा नाजूक पाकळ्या असतात त्याप्रमाणे परमात्म्याचे चरण हे अतिशय नाजूक आहे. आणि त्या नाजूक अशा चरणामध्ये चरणी टोडर गरजती देखा, ध्वज वज्र कुवन कादिका आनंद बहु. परमात्म्याचे ते चरण आहे ना नाजूक आहेत, परंतु नाजूक असताना त्या चरणावर काही चिन्ह आहे. काही परमात्म्याचे अंश म्हणून अंश अवतार जे झाले त्यांच्या चरणावर, किंवा परमात्मा अंश म्हणून आहेत त्यांच्या पावलावर यातले काही एक दोन काही दिसतात. परमात्म्याच्या चरणावर हे वज्राच आहे, तिसरा अंकुश आहे आणि तिसरं ऊर्ध्व रेखा हे परमात्म्याच्या चरणावर दिसतात. आणि हे सामुद्रिका त्या पाहिल्यानंतर सनकादिकांना सुद्धा आनंद प्राप्त होतो. पाद पद्मांकित सुकुमार, एकनाथी भागवत, ऊर्ध्व रेखा ध्वज वज्र वाकी अंदुवा. त्यांच्या याच्यामध्ये टोडर शब्दाचा अर्थ आहे पैजन. परमात्म्याच्या पायामध्ये काय आहे? पैजन. आणि ते पैजन कसं त्याचा गर्जना करते. आणि ती पाहिल्यानंतर ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्व रेखा आणि असे चिन्ह परमात्म्याच्या चरणावर पाहून तो टोडराचा गजर पाहून सनकादिकांना आनंद होतो. किती? बहु खूप आनंद होतो. पडता पायीच्या पायवन्यासी शंकर ओढवी मस्तकासी तेने शिवत्वाली त्यासी अद्यापि श्री. किती पवित्र आहे परमात्म्याचे चरण, खूप पवित्र आहे आणि तो परमात्माच पवित्र आहे. पवित्राणां पवित्रम यो मंगलानांच मंगलम. त्या परमात्म्याचं वर्णन आहे मनोहरिही परमात्मा मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आदी परमात्म्याचं नामही मंगळ आहे. परमात्मा मंगल आहे. मंगळहारी द्रवहु दशरथ अजर बिहारी मंगल भवन अमंगलहारी. तुलसीदासजी सांगतात मंगलाचं अमंगलाचं हरण करणारा, मंगल व रूप स्वरूप असणारा तो परमात्मा आणि असा तो पवित्र असणारा परमात्म्याशी. काय झालं? बळीचे आम्ही संपूर्ण आख्यान सांगणार नाही. श्रीमद भागवतामध्ये बळीबंधन ज्यावेळेस झालं, बळीच्या दरबारामध्ये ज्यावेळेस भगवान वामन रूप धारण करून गेले
3 पावलं जमीन मागली. भगवंताने त्रिविक्रम स्वरूप म्हणजे विशाल स्वरूप प्रकट केलं आणि त्याच्यामध्ये परमात्म्याचा एक पाव, एक चरण सत्यलोकात दिलं. ब्रह्मदेव संध्या स्नान करत होते, पूजापाठी करत होते आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या जवळ ती गंगा नदी, जी सत्यलोकात असणारी गंगा नदी, ती परमात्म्याच्या याने ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या पावलाची पूजा केली आणि गंगा स्पर्श करून ती जी गंगा निघाली, पायवनी म्हणजे पाय धुतलेले पायाचं पाणी, ती पायाचं तीर्थ खाली आलं. ते एवढं पवित्र भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केलं, आपल्या जटांमध्ये धारण केलं आणि त्याच्यामुळे भगवान शंकरांना शिवत्व आले. त्याशी शिवम पवित्रम, कल्याण स्वरूप पवित्र, शुद्धता, अशा प्रकारचं भगवान शंकरांना पवित्रता प्राप्त. अजून सुद्धा गंगेला म्हणजे परमात्म्याच्या चरण तीर्थाला अजून आपल्या जटांमध्ये काय करतात, धारण करत आहेत. त्याची वक्षस्थळी वामा रमा, तिच्या भाग्याची थोर सीमा, नवरनवे महिमा श्रुती शास्त्रा. नाथ महाराज सांगतात की त्या परमात्म्याच्या त्याची वक्षस्थळी वामा, वामांगी बैसली से रमा, लक्ष्मी माता डाव्या भागाला बसलेली आहे आणि तिच्या भाग्याची थोर सीमा न वर्णवे श्रुती शास्त्रा. श्रुतीला, वेदाला, शास्त्राला, 4 वेदाला, 6 शास्त्रांना, 18 पुराणांना त्या लक्ष्मी मातेचा महिमा करणं शक्य नाही. असं भाग्याची किती भाग्य आहे ओ. देवाचं स्वप्न पडणं मोठं भाग्याचं आहे. आपल्याला देवाची स्वप्न सुद्धा पडत नाही. आयुष्य भजन करण्यात जातं. तर परमात्म्याचं स्वप्न पडणं मोठं भाग्याचं. जी प्रत्यक्ष परमात्म्याच्या वामांगी बनली, अर्धांगिनी बनली, तिच्या भाग्याचं वर्णन काय. जो परमात्म्याची शरणागती करतो त्याला तुकोबारांचं भाग्यवान म्हणतात. भाग्यवंत मनुज या, जो परमात्म्याला शरण गेला तो कोण आहे, भाग्यवंत आहे असा. आणि ज्याला परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याचा नित्य सहवास आणि एक अंग मिळालं, ती लक्ष्मी किती भाग्यवान असेल. म्हणून तिच्या भाग्याचं वर्णन. तिच्या निज शक्ती अनेगी, उभ्या तिष्ठती निज विभागी, आज्ञा विनियोगी अधिकार. आपण मागे पाहिलेला आहे 9व्या अध्यायातल्या ओव्या. 2-4 दिवसा अगोदर लक्ष्मीच्या ज्या दासी आहेत त्या दासी, तर रमा बैसताची अर्धांगी, परमात्म्याच्या अर्धांगावर लक्ष्मी माता बसलेली. निज शक्ती अनेगी, तिच्या ज्या अनेक शक्ती आहेत त्या शक्ती परमात्म्याच्या जवळ उभ्या तिष्ठती निज विभागी. त्या हात जोडून त्या लक्ष्मी मातेच्या परमात्म्याच्या जवळ अशा हात जोडून वाट पाहतायत. आपल्याला आज्ञा, आपल्या मालकीन आपल्याला आज्ञा मिळाली म्हणजे आपण केव्हा सेवेमध्ये तत्पर हो, म्हणून असे त्या वाट पाहतायत. विनियोगी अधिकार, त्या ज्या व्यवहारासाठी आपल्याला प्राप्त होतात, प्राप्त करण्यासाठी असे ज्या दासी आहेत लक्ष्मीच्या, त्याजवळ उभ्या आहेत. श्रेष्ठ सिद्धासनी आरोहण, रमा समवेत रमा रमण, तेचे सृष्टीचे कार्य कारण, ब्रह्म आपण सिंहासन असे बसलेले आहेत. आणि तेथे सृष्टीचं कार्य आणि कारण. कुठलीही घटना निर्माण होण्यासाठी, पदार्थ निर्माण होण्यासाठी, म्हणजे जगत हे कार्य आहे, सृष्टी हे कार्य आहे आणि परमात्मा सर्व निमित्त उपादान कारण. वेदांत शास्त्रातला बोचट शब्द अभिन्न निमित्त उपादान कारण. परमात्मा हे काही कारण, उपादान कारण असतात, काही निमित्त कारण असतात. परमात्मा या सृष्टीचा निमित्त कारण आहे आणि उपादान कारण सुद्धा आहे. आणि तोच असे वेगवेगळे उपादान आणि निमित्त सृष्टीचं कार्य कारण ब्रह्मदेवानं तिथं पाहिलं. कारण ब्रह्म हे निर्गुण आहे. ब्रह्म सृष्टीची निर्मिती करू शकत नाही, सुद्धा सृष्टीची निर्मिती करू शकत नाही. भगवंताच्या वामांगी लक्ष्मी माता माया बसलेली आहे. म्हणून अभिन्न निमित्त आणि एकांग झालेला आहे. दोन्ही सुद्धा लक्ष्मी आणि नारायण एकामध्ये सांग. न किजेची तृणाची ही निर्माण,
गवताची काडी सुद्धा निर्माण करू शकत नाही. हो, साधा व्यवहार घ्या ना, एका माणसाच्यानं पोरगा तयार होतो काय? नाही. तर पोरग जन्माला येईल का? अपत्य जन्माला येईल का? नाही. त्याला स्त्री पुरुष दोघेही लागतील. पण आईच नाही, शक्यच नाही. आई आहे पण बापच नाही. मेला असेल किंवा सोडून दिलं असेल किंवा सोडून गेला असेल, सोडून दिलं किंवा सोडून गेला असेल किंवा मेला असेल, पण बापाशिवाय पोरगा स्त्रीला होणार नाही. कार्य आणि कारण परमात्म्याने सृष्टीही पाहिली आणि का त्या सृष्टीचं कारण असणारा परमात्मा सुद्धा त्या पाहिलं. आणि आता ब्रह्मदेव करतोय, करावया सृष्टी सर्ज देखी नारायण, सृष्टीचे कार्य कारण आपुले आपण निज शक्ती दावी. प्रत्यक्ष भगवान परमात्मा सृष्टीचं सर्जन सृष्टीचार करत होता. भगवंताने त्याला सृष्टीचं कार्यही दाखवलं आणि कारण सुद्धा आपल्या निज शक्तीने, आत्मशक्तीने परमात्म्याने ब्रह्मदेवाला ते कार्य दाखवलं. काय कार्य आहे सृष्टी? घेतलं 4, 5 आणि 16 ऐसा 25 मेळा आज्ञा देखे. तिथं 4 ते मिळून 25 हे मूर्तिमंत भगवंताच्या जवळ आज्ञाधारी म्हणून, आज्ञाधारक म्हणून हात जोडून उभे आहेत. 4 कोण आहेत? 5 कोण आहेत? 16 कोण आहेत? पटकन सांगा ना महाराज, असलेलं ठेवू नका. अगदी 2 मिनिटात नाथ महाराज सांगले, बाबा तुम्ही चिंताच करू नका, त्याच्यासाठी तर बसलोय. नाथ महाराज सांगतात, ऐका, जे 4 कोण आहेत, 5 कोण आहेत आणि 16 कोण आहेत. त्याची शक्ती कोण कोण, कोण कोण कार्य, कोण कार्य कोण कारण, कैसे कैसे त्याचे लक्षण. त्या कोणत्या शक्ती, त्याची शक्ती परमात्म्याची काय आहे का? त्या 4 जणांची, 5 जणांची, 16ची शक्ती काय आहे? त्यांचं कार्य काय आहे? त्यांचं नाथ महाराजांचा सांगता, ऐका, लक्ष द्या. प्रकृती परम शक्तीचा प्रकार, 4 प्रकारची शक्ती आहे. त्या प्रकृती, पुरुष, महद, अहंकार. प्रकृती आहे, पुरुष आहेत, महत्त्व आणि अहंकार, असे 4 परमात्म्याच्या काय आहेत? शक्ती आहेत. हा चतुशक्तीचा, पंचशक्तीचाही विचार जाण साचार महाभूते. विचार तो नाथ महाराज सांगतात, जाण साचार महाभूते. पृथ्वी, आप, तेज, पृथ्वी, जल, हा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 5 प्रकारची शक्ती आहे. ज्ञान कर्मेंद्रियाचे लक्षण, 11 गणिजे पै मन, पंचतम पूर्ण 16 शक्ती. 16 प्रकारची, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, किती झाले? 10. मजा 11 झाले. पंचतन्मात्रा, त्यांच्या तन्मात्रा विषय, पंचतन्मात्रा विषय जाण म्हणजे पंचतन्मात्रा 5 आणि 5 विषय, त्यांचे 5 पंचतन्मात्रा आणि 5 विषय. आता त्यात पंचतन्मात्रा कुठलं ठेवा. अशा प्रकारच्या ज्या 16 कळा आहेत, ह्या 16 परमात्म्याच्या शक्ती आहे. आणि काय करतात या 25 पोटी ब्रह्मांडेसी उठीजे सृष्टी, त्याही दृष्टी विधाता देखे. या 25 तत्वापासून सर्व ब्रह्मांड उठीजे, ब्रह्मांड परमात्मा सृष्टी निर्माण. आणि त्याही रज, तम आणि त्रिपुटी जे आहेत, ह्या त्रिपुट्या, अनेक प्रकारच्या त्रिपुट्या, अशा अतर्क्य दृष्टी विधाता देखे. तिथं अतर्क्य परमात्म्याने, विधात्याने, परमात्म्याने वैकुंठामध्ये लक्ष्मीला तिथं उच्च सिंहासनावर दोघांना, या सर्व गोष्टी, याचा विचार, मूर्तिमंत या सृष्टीचा विचार भगवान दाखवणार, ब्रह्मदेवाला दाखवणार आहेत. आणि त्याचा विचार शुकाचार्य परीक्षितीला आणि नाथ महाराज आपल्याला सांगणार आहेत. त्याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. म्हणून झालेली आजची ही सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला आपण विसावत आहोत. पुन्हा ब्रह्मदेवाने परमात्म्याला वैकुंठात कशा स्वरूपात सृष्टीचं कार्याचा विचार उद्या पाहणार आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांचं
आई साहेबांचं भजन करू. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव स्वामी जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई योगमाया. चित्तला मुक्ताबाई मुक्ताबाई. जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई. दासाठा मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरू महाराज. सद्गुरु मुकुंद सब संतन की. सोमेश्वर भगवान की